आज आपण पुणे ग्रामीण 2 एप्रिल 2023 चा जो पोलीस भरतीचा पेपर झालेला आहे त्याचे GS चे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न त्याचा अनालिसिस. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोण G20 चा देश नाही सदस्य नाही आहे. एक पहिला ऑप्शन आहे युरोपियन युनियन, तुर्की, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम. याच्यामध्ये युरोपियन युनियन आहे, तुर्की आहे, इंडोनेशिया आहे, व्हिएतनाम मात्र नाही आहे. हा प्रश्न काय विचारला? कारण G20 ची परिषद भारतामध्ये होत आहे 2023 ला. भारताकडे G20 अध्यक्षपद आलेलं आहे. 1 डिसेंबर 2022 ला हे अध्यक्षपद भारताकडे आलं. 1 डिसेंबर 22 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत आलेलं आहे. आणि भारतामध्ये जी G20 ची परिषद झालेली होती ती 18वी होती. पुढील एकदा मध्ये हा प्रश्न येऊ शकतो की कितवी परिषद भारतामध्ये झालेली होती. त्यानंतर भारतामध्ये जी 18वी G20 ची परिषद झाली त्याच्यामध्ये नवीन सदस्य एक ऍड झालेला आहे. तो म्हणजे आफ्रिकन युनियन. जसं युरोपियन युनियन आहे तसं आफ्रिकन युनियन देखील आता ऍड झालं. त्यामुळे G20 सदस्य संख्या 20 वरून आता 21 झालेली आहे. अगोदर 20 होती, आता 21 झालेली आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर आपल्याला माहित आहे की आपल्या सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह आहे तो गुरु आहे. सर्वात लहान आहे तो बुध आहे. चंद्र हा उपग्रह आहे पृथ्वीचा, तो ग्रह नाही आहे. टोटल 8 ग्रह आहेत आपल्या सूर्यमालेत. चंद्र हा उपग्रह आहे पृथ्वीचा. यांचा जर क्रम पाहिला सूर्यापासून, सूर्याला सर्वात जवळचा बुध आहे. बुध नंतर शुक्र आहे, शुक्र नंतर पृथ्वी आहे आणि पृथ्वीनंतर मंगळ आहे. शुक्र आणि मंगळ यांच्या दरम्यान पृथ्वी आहे हे माहित पाहिजे. मंगळानंतर गुरु आहे, शनी आहे, त्यानंतर युरेनस आहे, नेपच्यून आहे. प्लुटो पण होता, मात्र 2006 ला प्लुटोची मान्यता काढून घेण्यात आलेली आहे. कारण तो ग्रह म्हणून जे काय अटी आहेत, जे नियम आहेत ते नियम तोडत होता. म्हणजे तो अट काय होती तर स्वतः परिवलन करत असताना तो इतर ग्रहांची भ्रमण कक्षा ओलांडत होता. जर एखादा ग्रह स्वतःची जर भ्रमण कक्षा ओलांडत असेल तर त्याला ग्रह म्हणता येत नाही. त्यामुळे ते ग्रह म्हणून मान्यता 2006 ला काढून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्या सूर्यमालेमध्ये आता फक्त 8 ग्रह आहेत. प्रश्न तिसरा, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर नाबार्डचं मुख्यालय हे मुंबईला आहे. आता पोलीस भरतीचा पेपर महाराष्ट्रातला आहे, त्यामुळं अपेक्षित आहे की याचं उत्तर महाराष्ट्रातलंच असलं पाहिजे. दिल्ली काय महाराष्ट्रात नाही, कोलकाता महाराष्ट्रात नाही, चेन्नई महाराष्ट्रात नाही. अजून कशाचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे? आता नाबार्ड विचारलंय. पुढच्या एक्झामला अजून कशाचं तरी मुख्यालय कुठं आहे विचारतील. SBI SBIचं मुख्यालय मुंबईचं आहे. त्यानंतर LIC, SBIचं मुख्यालय मुंबई आहे, LIC मुख्यालय मुंबई आहे. त्यानंतर कोलकाता कशासाठी फेमस आहे तर राष्ट्रीय काँग्रेसचे 1886 ला दुसरी जे अधिवेशन झालेलं होतं त्याच्या अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. पहिले फारशी ते कोलकात्याला अधिवेशन झालेलं होतं. पहिलं अधिवेशन कुठे झालेलं तर मुंबईला झालेलं. त्याच्या अध्यक्ष ओमेशचंद्र बॅनर्जी होते. त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा, महाराष्ट्रात लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती? एकदम सोपा प्रश्न, 48 आहे. आणि आता सध्या लोकसभेच्या इलेक्शन चालू आहेत त्यामुळे हा प्रश्न विचारलेला. तर एकूण आता पुढचा प्रश्न असा विचारतील की महाराष्ट्रातून संसदेवर निवडून जाणारी खासदारांची संख्या किती? लोकसभेत 48, संसदेत म्हणलं की लोकसभेतील 48, लोकसभा 48, राज्यसभा 19.
या दोन्हींची मिळून संसद बनत्या. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती तिघांची मिळून संसद बनत असत्या. तर संसदेची सदस्य संख्या किती असे विचारलं तर 67 येणार आहे. आणि ही जी लोकसभा चालू आहे, 18वी लोकसभेची निवडणूक आहे, ही किती टप्प्यात होणार आहे तर 7 टप्प्यात. हा प्रश्न आलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न 5, खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही? बिल क्लिंटन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं नाही. मलाला युसुफजाई, मलाला एवढाच पर्याय दिलेला होता. मलाला युसुफजाई असा पूर्ण पर्याय दिलेला नव्हता. तर हे पाकिस्तानचे आहेत आणि सर्वात लहान वयात त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. सर्वात लहान वयात. त्यानंतर कैलास सत्यार्थी हे भारताचे आहेत की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. मलाला युसुफजाई आणि कैलास सत्यार्थी दोघांना एकाच वेळी मिळालं. त्यांनी बालकामगारासाठी काम केलेलं आहे. आणि हरगोविंद खुराना हे वैद्यकीय शास्त्रातले नोबेल पारितोषिक विजेते आहेत. हे देखील भारताचे आहेत. त्यानंतर प्रश्न 6, नेटग्रिड हे कशाशी संबंधित आहे? आता एक्झाम पोलीस भरती जी आहे त्यामुळे आपल्याला अपेक्षित उत्तर विद्युत प्रवाह, वन्यजीव नसणार आहे, गुप्तचर यंत्रणा असलं पाहिजे. जरी आपल्याला कोणताही प्रश्न येत नसेल तर आपण कोणती एक्झाम देतो याच्यावरून आपण उत्तर देखील काढू शकत असतो. विद्युत प्रवाह हे उत्तर कधी येऊ शकते? जेव्हा ITI एक्झाम देत असेल तर तेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न विचारतील किंवा त्यांना हे उत्तर अपेक्षित असतं. वन्यजीव कसं, फॉरेस्ट गार्ड किंवा फॉरेस्टची एक्झाम असेल तर त्यांना इथं हे उत्तर अपेक्षित असतं. पण आपण पोलीस भरतीची एक्झाम आहे तर त्यांना उत्तर काय अपेक्षित असणार आहे? गुप्तचर यंत्रणा. मग त्या डिपार्टमेंट संदर्भातले माहिती विचारली जाते. ते नेटग्रिड हे दहशतवादा संदर्भातली गुप्तचर यंत्रणा आहे. दहशतवाद संदर्भात. त्यानंतर प्रश्न 7, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? हा सगळ्यात सोपा होता, रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांचे हे सर्वात पहिला नोबेल पारितोषिक यांना मिळालेलं होतं. पहिले नोबेल विजेते. भारताचे पहिले नोबेल विजेते कोण? रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर आणि जनगण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेलं आहे. आणि सारेजाच्या हे कुणी लिहिलेलं आहे कमेंट मध्ये मला सांगा. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांचे वडील त्यांनी आदि ब्राह्मो समाजाची स्थापना केली. देवेंद्रनाथ टागोरांनी काय केलं? आदि ब्राह्मो समाज. आदि ब्राह्मो समाजाची स्थापना केली. मूळचा ब्राह्मो समाज हा 1928 ला स्थापन झालेला होता. मूळचा ब्राह्मो समाज 1928 ला राजाराम मोहन राय यांनी स्थापन केलेला होता. आणि देवेंद्रनाथ टागोर आदि ब्राह्मो समाज हे रवींद्रनाथ टागोर यांचे वडील आहेत. त्यानंतर महात्मा गांधी आपल्याला माहिती आहे. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली होती जपानमध्ये. आणि सिंगापूरमध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना, सरकार म्हणलं तर सिंगापूर आणि आझाद हिंद सेना, सरकार म्हणलं तर सिंगापूर येणार आणि आझाद हिंद सेना म्हणलं तर सुभाषचंद्र बोस. लक्षात ठेवायचं त्यांच्या संदर्भात. त्यानंतर चुकीची जोडी ओळखा. तर हे सगळ्या जोड्या बरोबर आहेत. यापैकी नाही याचं उत्तर आहे शहनाई हे ह्या क्षेत्राशी संबंधित कोण व्यक्ती आहे तर बिस्मिल्ला. सतारवादक पंडित रविशंकर. त्यानंतर तबलावादक झाकीर हुसेन. हे सगळे फेमस व्यक्ती आणि त्यांचे हे आहेत वाद्य. त्यानंतर प्रश्न 9, मुंबई हायकोर्टाची स्थापना कधी झाली?
तर 1862 ला मुंबई बरोबर मुंबई, कलकत्ता आणि मद्रास 3 उच्च न्यायालयाची स्थापना झाली. मुंबई, मद्रास आणि कलकत्ता. आणि 1772-73 ला दिल्ली दिल्ली कोर्टाची स्थापना झालेली होती. मुंबई, मद्रास, कलकत्ता 1862. त्यानंतर प्रश्न 10 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंडमध्ये. हे सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. सर्वात जुने आहे हे. सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान 1936 ला स्थापना आहे. त्यानंतर प्रश्न 11 अंदमान निकोबार हे ज्वालामुखी निर्मित बेट. अंदमान निकोबार मधील ज्वालामुखी निर्मित बेट कोणतं आहे? तर बॅरन आयलंड. अंदमान निकोबार मध्ये भरपूर बेट आहेत, 512 असं काहीतरी आहे. तर त्यामधील ज्वालामुखी निर्मित बेट कोणतं आहे? तर बॅरन आयलंड हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. लक्षद्वीप बेट आहे ते ज्वालामुखी निर्मित बेट नाही, ते प्रवाळ निर्मित आहे लक्षद्वीप. लक्षद्वीप बेटाची निर्मिती प्रवाळापासून झालेली आहे, ज्वालामुखी नाही. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे असा प्रश्न विचारलेला, तर ते आहे ब्ल्यू मॉर्मॉन. त्यानंतर पुढच्या वेळेला असा प्रश्न विचारतील की महाराष्ट्राचे राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकडो आहे. त्यानंतर युपीआयचा फुल फॉर्म विचारलेला, तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा युपीआयचा फुल फॉर्म आहे. आणि युपीआयची सुरुवात 2016 ला झालेली होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.